या पॉडकास्टमध्ये आपल्याला जे गेस्ट लावलेले आहेत ते केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात आपल्या आवाजामुळे ओळखले जातात आणि त्याच्यासोबतच अँकरिंगच्या क्षेत्रात असतील, जाहिरातीच्या क्षेत्रात असतील आणि किंवा विविध बोलण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे. महाराष्ट्रभर आणि अहिल्यानगरमध्ये त्यांचं वारंवार काम चालू असतं. वेगवेगळ्या राजकीय सभा असतील, ॲडव्हर्टाईज असतील, बऱ्याच ठिकाणी ते प्रामुख्याने आपल्याला दिसतात. त्यांचं नाव आहे संतोष मते. संतोष मते जे अहिल्यानगर जिल्ह्यातील भोकर गावात राहतात आणि अहिल्यानगरमध्ये काम करताना त्यांनी आपली स्वतःची अशी एक ओळख जगभर निर्माण केली आहे. अशा व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. तर नमस्कार संतोष मते सर. नमस्ते सर. ती परिस्थिती माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. म्हणजे अनेक जण बोलण्यासाठी उत्सुक असतात, मनातले विचार त्यांना सांगायचे असतात, बऱ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या असतात, परंतु त्यांना ना बोलता येत, ना डेअरिंग होत, ना शब्द फुटत. तर अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे हा जो न्यूनगंड असतो. बाकी आवाजाच्या बाबतीत आपल्याला काही सुधारणा करता येतील का, अँकरिंग क्षेत्रात आपल्याला काही करिअर करायचे आहेत का, अशा अनेक विषयांवर आज आपण संतोष मते सरांशी चर्चा करणार आहोत.